Hello friends, in this lecture we are going to see who is a system analyst and what is the role and what are the responsibilities of that system analyst is, and what are the skills that are having there in the system analyst. So at the very first I would like to introduce to you with the system analyst. System analyst म्हणजे काय किंवा सिस्टम अनालिस्ट हा कोण आहे, कोण व्यक्ती असतो, हे सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे. सिस्टम अनालिस्ट इज नथिंग बट ही इज अ बिझनेस टेक्नॉलॉजी अनालिस्ट. आपण म्हणूया त्याला की एक बिझनेस टेक्नॉलॉजी अनालिस्ट म्हणजे सिस्टम अनालिस्ट. हा कोण असतो तर इट इज तुमच्या आमच्यासारखाच एक आय टी प्रोफेशनल असतो. इट इज नथिंग बट ही इज अन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशनल हू स्पेशलायझेस. आता त्याच्यामध्ये काय स्पेशलायझेशन असतील तर ही इज हॅव्हिंग स्पेशलायझेशन इन अनालायझिंग, डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्या सॉफ्टवेअरसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा अनालायसिस करणं, त्या गोष्टींना सगळ्यांना डिझाईन करणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, हे त्याचं काम. ओके. देन अगेन द सिस्टम अनालिस्ट विल ट्रान्सफॉर्म द युजर रिक्वेस्ट. ज्या युजरच्या काही रिक्वेस्ट आहेत किंवा ज्या युजरच्या डिमांड्स आहेत त्या सगळ्या डिमांड्सला ट्रान्सफॉर्म करण्याचं काम कोण करतो? सिस्टम अनालिस्ट करतो. कशामध्ये ट्रान्सफॉर्म करण्याचं तर एका टेक्निकल डिझाईन स्पेसिफिकेशनमध्ये. राईट. आपण बघितलेलं आहे की आपण ज्या काही रिक्वायरमेंट आपल्याकडं जमा होतात, ज्या काही आपल्याला एखादं सॉफ्टवेअर तयार करण्यासाठीच्या लागणाऱ्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या एकदा आपल्याकडं जमा झाल्यानंतर आपण त्याचं काय करतो, एक रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट तयार करतो. हे सगळं डॉक्युमेंटेशन मेंटेन करण्याचं काम पण सिस्टम अनालिस्टचं आहे. द मेन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सिस्टम अनालिस्ट इज टू फिगर आउट द प्रॉब्लेम. नेमका त्या सिस्टीममध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं हे सगळं बघण्याचं काम आहे सिस्टम अनालिस्टचं. अँड अगेन ही इज हॅव्हिंग ही विल हॅव टू स्पेसिफाय, म्हणजे त्याला काय नेमके प्लॅटफॉर्म यूज करायचे त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी, किंवा कुठले प्रोटोकॉल्स त्याला अप्लाय करायचे, किंवा कुठला हार्डवेअर प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी यूज करायचा आहे, और द कम्युनिकेशन मीडियम जे काय आहे ते कुठलं वापरायचं आहे याच्यासाठी. ह्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत ह्या गरजेच्या गोष्टींचा वापर नेमका कुठे आणि कधी आणि केव्हा करायचा आहे हे कोण डिसाईड करतं तर सिस्टम अनालिस्ट. आता तो एक चेंज एजंट म्हणून पण काम करतो. म्हणजे की सपोज वी हॅव ऑर्गनायझेशन अँड वी हॅव लॉट ऑफ पीपल्स वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जर आपण बघितलं तर खूप सारे लोक त्या ठिकाणी काम करत असतात. त्या सगळ्या लोकांचे रोल्स किंवा त्या सगळ्या लोकांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कोण सेट करतं तर ही इज अ सिस्टम अनालिस्ट. राईट. सो वी विल मूव्ह टुवर्ड्स हिज रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. नेमक्या त्या सिस्टम अनालिस्टच्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय त्या आपण आता बघूया. सर्वात पहिला रोल म्हणजे कम्युनिकेट विथ द कस्टमर अँड स्टेक होल्डर. सपोज वी हॅव अ सॉफ्टवेअर, we have developed one software, and with that software we are going to take some data from the user. म्हणजे आपण काय केलं, एक सॉफ्टवेअर तयार केलं आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण युजरकडून काही डेटा ॲक्सेप्ट करणार आहोत. राईट. तर त्या युजरला अगोदर आपल्याला विचारावं लागेल की नेमका कुठला डेटा तुम्हाला एक्सपेक्टेड आहे, की व्हॉट काइंड ऑफ डेटा डू यू एक्सपेक्टेड फ्रॉम द सिस्टमकडून तुम्हाला काय डेटा एक्सपेक्ट आहे, किंवा त्या ॲडमिनला विचारावं लागेल की तुला काय एक्सपेक्टेशन्स आहेत. ह्या सगळ्यांशी कम्युनिकेशन करण्याचं काम कोण करतं तर सिस्टम अनालिस्ट. इट इज वन ऑफ हिज रोल टू कम्युनिकेट विथ द कस्टमर्स ॲज वेल ॲज स्टेक होल्डर्स. राईट. कस्टमर असतील किंवा त्याचे काही स्टेक होल्डर्स असतील त्यांच्याशी कम्युनिकेशन करण्याचं काम पण त्याचं आहे. सेकंडली, टू आयडेंटिफाय, अंडरस्टँड अँड प्लॅन. त्याला सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय कराव्या लागतील, त्याला अंडरस्टँड करून घ्यावं लागेल, अँड ही नीड टू प्लॅन फॉर ऑर्गनायझेशनल अँड ह्युमन इम्पॅक्ट्स ऑफ प्लॅन सिस्टीम. या सगळ्या सिस्टीमसाठी लागणाऱ्या गोष्टींचं त्याला प्लॅनिंग करावं लागेल. देन इंटरॅक्ट अँड कोऑर्डिनेट विथ द डेव्हलपर्स अँड इम्प्लिमेंटर्स. जे काय त्या सॉफ्टवेअरसाठी काम करणारे डेव्हलपर्स आहेत
किंवा काही इम्प्लिमेंटर्स आहेत किंवा काही जे काही लोक त्या सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याशी इंटरॅक्शन आणि कोऑर्डिनेशन त्याला ठेवावं लागेल. अगेन ही विल हॅव टू इंटरॅक्ट विथ द सॉफ्टवेअर आर्किटेक्ट. सॉफ्टवेअरचा जो आर्किटेक्ट आहे त्याच्याशी पण त्याला सगळ्यांची इंटरॅक्शन ठेवावं लागेल. त्याच्यानंतर ही विल हॅव टू हेल्प द प्रोग्रामर्स ड्युरिंग सिस्टीम डेव्हलपमेंट. सिस्टीम डेव्हलपमेंट करताना, सॉफ्टवेअर तयार करताना त्याला प्रोग्रामर्सची पण हेल्प करावी लागेल. अगेन जे काही सिस्टीमचं टेस्टिंग करतात त्यांची पण त्याला हेल्प करावी लागेल. त्याला सिस्टीम डिप्लॉयमेंटसाठी पण त्याला सगळे ओव्हरऑल सिस्टीम त्यालाच डिप्लॉय करणं आहे. अगेन ही विल हॅव टू हेल्प विथ द टेक्निकल डॉक्युमेंटेशन. जे काही टेक्निकल डॉक्युमेंटेशन असतील किंवा त्याचे काही मॅन्युअल्स असतील, त्या मॅन्युअल्सचं पण त्याला सगळं रेकॉर्ड त्याला मेंटेन करायचं आहे. अँड ही विल हॅव टू डिलिबरेट ओव्हर पोस्ट प्रोजेक्ट असेसमेंट्स. म्हणजे प्रोजेक्ट जेव्हा कम्प्लीट होईल, त्या प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्याच्या नंतर ज्या काही गोष्टी रिमेनिंग आहेत त्या सगळ्या रिमेनिंग गोष्टीचं पण नोटिंग त्या सिस्टम अनालिस्टला त्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. सो दीज आर सम ऑफ द रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द सिस्टम अनालिस्ट. Now we will move towards the skills of a system analyst. आता एखादा सिस्टीम अनालिस्ट असेल तर त्याच्यामध्ये अशा, जर समजा तुम्हाला सिस्टीम अनालिस्ट व्हायचंय तर तुमच्यामध्ये अशा कुठल्या स्किल्स आवश्यक आहेत की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे सुरुवातीला एखादा सिस्टीम आपण ज्या वेळेला अनालाइज करतो तिथपासून ते ॲक्च्युअल आपलं इम्प्लिमेंटेशन होईपर्यंत, टेस्टिंगपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठीचा जो सिस्टम अनालिस्ट आहे तो जर का तुम्हाला व्हायचा असेल तर व्हॉट काइंड ऑफ स्किल्स यू रिक्वायर्ड फॉर बिंग अ सिस्टम अनालिस्ट. जर तुम्हाला सिस्टम अनालिस्ट व्हायचं असेल तर कुठल्या स्किल्सची तुमच्यामध्ये आवश्यकता आहे. नंबर 1 इज अ इंटरपर्सनल स्किल्स. इंटरपर्सनल याचा अर्थ काय? इंटरफेस विथ द युजर अँड प्रोग्रामर. म्हणजे युजर आणि प्रोग्रामरशी तुम्हाला इंटरफेस करता आलं पाहिजे. म्हणजे जो काही युजर आहे आणि जे काय व्हॉट आर द प्रोग्रामर्स आर देअर, यू विल हॅव टू इंटरफेस ऑल द पर्सन्स रिलेटेड विथ दिस सिस्टम. ह्या सिस्टीमच्या रिलेटेड सगळ्या लोकांशी इंटरफेस करता आलं पाहिजे. देन फॅसिलिटेट द ग्रुप्स अँड लीड. जे काही ग्रुप्स आहेत किंवा त्याचे काही लीड्स आहेत, लीड करणारे जे लोक आहेत त्यांच्याशी पण तुम्हाला फॅसिलिटेशन करता आलं पाहिजे. एक्सपेक्टेशन्स मॅनेज करता आले पाहिजेत. देन अंडरस्टँडिंग असलं पाहिजे तुमच्याकडं, कम्युनिकेशन असलं पाहिजे, तुम्हाला समोरच्याला बोलता आला पाहिजे, समोरच्याकडून ज्या काही गोष्टी पाहिजेत किंवा जो समोरचा व्यक्ती तुमच्याकडं काही गोष्टी सांगतोय त्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर सेलिंग करता आलं पाहिजे. जे काही तुमचं पर्टिक्युलर प्रॉडक्ट आहे दॅट यू विल हॅव टू बी सेल आउट. जर करायचं असेल तर यू विल हॅव टू सेल इट आउट. अँड टीचिंग ॲबिलिटी, म्हणजे ते काय, समजा तुम्हाला तिथं काय एखाद्या गोष्टीचं जर तुम्हाला टीचिंग करायचं असेल तर टीचिंग ॲबिलिटी पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. देन these are the interpersonal skills which will be mandatory for the system analyst. and analytical skills असले पाहिजेत. सिस्टीमचा स्टडी करणं असेल किंवा ऑर्गनायझेशनचं नॉलेज असेल, हे त्याला सगळं गेन करता आलं पाहिजे. ऑब्विसली द प्रॉब्लेम आयडेंटिफाय करता आला पाहिजे, तुम्हाला जसं वर सांगितलं तसं. अँड प्रॉब्लेम अनालायसिस करता आलं पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व करता आला पाहिजे. अँड क्युरियोसिटी असली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. म्हणजे काही नवीन गोष्टी असतील तर त्याची क्युरियोसिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. दीज आर दी ॲनालिटिकल स्किल्स विच विल बी मॅन्डेटरी फॉर द सिस्टम अनालिस्ट. त्याच्यानंतर मॅनेजमेंट स्किल पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आपण बघतो की देर आर सर्टन सिस्टम अनालिस्ट विच आर हॅव्हिंग द मॅनेजमेंट स्किल. आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड टू मॅनेजमेंट. ओके, जर आपण बघितलं तर हा सिस्टम अनालिस्ट एक IT प्रोफेशनल म्हटलं तर आपण त्याला MBA किंवा MCA झाल्यानंतर तुम्हाला होता येतं. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल असलं पाहिजे. जे काही प्रोजेक्टची मॅनेजमेंट असेल, चेंज मॅनेजमेंट असेल, रिस्क मॅनेजमेंट असेल, ती सगळी मॅनेजमेंट करता आली पाहिजे. अँड फायनली द टेक्निकल स्किल विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सिस्टम अनालिस्ट. सिस्टम अनालिस्टसाठी
फार महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टेक्निकल स्किल त्याच्याकडे असलं पाहिजे. द नॉलेज ऑफ कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर त्याला असलं पाहिजे. ऑब्वियसली त्याला कम्प्युटर आणि सॉफ्टवेअरबद्दल त्याला सगळी माहिती पाहिजे. देन ही विल हॅव सम नॉलेज ऑफ मॉडर्न डेव्हलपमेंट, ज्या काही मॉडर्न डेव्हलपमेंटच्या टेक्निक्स आहेत किंवा मग सिस्टम डिझाईनचे टूल्स आहेत, ह्या सगळ्या टूल्सची त्याला माहिती आहे पाहिजे. अँड ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आता मार्केटमध्ये येत आहेत, जसं की आपण बघितलं की आपण अगोदर सिस्टम डेव्हलपमेंटला आपण वापरत होतो की पायथॉनचा आपण वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी वापर करत होतो. देन इट गोज टू ASP.NET अँड नाव इट इज वी आर युझिंग द फ्लास्क फ्रेमवर्क फॉर वेब डेव्हलपमेंट. ह्या सगळ्या गोष्टींचं त्याला नवीन टेक्नॉलॉजीचं त्याला नॉलेज पाहिजे, टेक्निकल नॉलेज पाहिजे. सो दीज आर दी सम ऑफ दी skills which will be very important for being a system analyst. हे सिस्टम अनालिस्टकडे ह्या सगळ्या गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सिस्टम अनालिस्ट. So I hope you have understand who is the system analyst and what are the roles and responsibilities and skills of the system analyst. If you have any doubt, if you have any query, you can put your query in the discussion forum so that I will answer. So this is all about today. Thank you all.